चला आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। त्याच्यासाठी आपण अंडी उकडून घेतली आहेत, बॉईल केली आहेत आणि त्याची साल काढून अंड्यांना थोडे कट मारायचे, 3-4 असे कट मारायचे आणि मग नंतर हे तेलामध्ये सोडायचे बघा आणि चांगले सगळ्या बाजूने त्याला असे हलवून सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे बघा। आता आपले हे फ्राय करून अंडी झाली आहेत तयार। आता हे असं पूर्ण ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करायचे आणि आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता ज्या तेलामध्ये आपण अंडी परतवलेलीच ना, त्याच तेलामध्ये आपण कांदा घालायचा आहे, त्याच तेलामध्ये आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। कांदा घालायचा आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची। आता कांदा आणि आलं लसणाची पेस्ट एकत्र लाल करायचं, परतवून घ्यायचं चांगलं। आता बघा आपला कांदा झाला आहे परतून, त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालतो आहे। टोमॅटो पण चांगले परतू द्यायचे, मऊ होऊ द्यायचे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान होते। आता आपले टोमॅटो आणि कांदा बघा अशा प्रकारे परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात सगळे मसाले घालणार आहोत। लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, हे सगळे आपण मसाले घालून घ्यायचे आणि आपण चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ आता आपणच पहिलाच घालायचं, कारण मीठ घातल्याने टोमॅटो आणि कांद्याला परत पाणी सुटतं, मग ग्रेव्ही चांगली थिक होते बघा। अशा पद्धतीने आता हे सगळे मसाले आणि मीठ हे बघा आपलं तेल सुटेपर्यंत हे चांगले परतवायचे आणि आता हे चांगलं आपला मसाला झाला आहे तयार। आता ह्याच्यात आपण पाणी घालणार आहोत। पाणी घालून हा मसाला मिक्स करायचा। आता मिक्स झाल्यावर आपण जी अंडी फ्राय करून ठेवली होती ना, ती अंडी ह्या मसाल्यामध्ये घालायची बघा। ही अंडी आता ह्या मसाल्यात आपण घातली की ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवायचं आणि ह्याला वाफेवरती चांगलं मसाला अंड्यांमध्ये गेला पाहिजे हे बघा। अशा पद्धतीने ठेवायचं। आता थोड्या वेळाने आपण हे काढणार आहोत प्लेट बघा। आता आपला हा अंडा मसाला झाला तयार। फार छान रेसिपी आहे, खूप खायला टेस्टी लागते आणि झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे। नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। आता शेवटीला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। झाला आपला अंडा मसाला रेडी।